हालेलुया. देवाचा पवित्र आत्मा जेव्हा उतरून येतो त्यावेळेस होतं काय, सैतान पळून जात असतो. म्हणून मी काय सांगतो, ज्याला गीतं येत नसतील त्यांनी टाळ्या वाजवायच्या, डोळे बंद ठेवायचे. हालेलुया. देवाचा आत्मा बरोबर त्या ठिकाणी येतो आणि तो काम करून निघून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर कोणी विश्वास ठेवला ना की परमेश्वर माझ्यासोबत आहे, तर तो देवाचा आत्मा तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. आज प्रियांनो, बऱ्याच लोकांचं, काही लोक हिरावून घेतात है ना. कोणी कोणाची प्रॉपर्टी हिरावून घेतं. कोणी म्हणतो माझा अधिकारी मला दिलेला नाहीये, माझ्या नावावरचं हे होतं, माझं हिरावून घेतलं, माझं हिसकावून घेतलं. हालेलुया. आज मी तुम्हाला सांगतो, जे तुमचं आहे परमेश्वर तुम्हाला देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे तुमचं आहे परमेश्वर तुम्हाला देणार आहे. कुणाची ताकद नाही की देवाच्या लेकराचं ते हिरावून घ्यायचं. कुणाची ताकद होणार नाही की ते तुमचं उडून घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या शेजारच्याला बोला, आज तुला काहीतरी मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. आज तुला काहीतरी मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा बायबलचं वचन सांगतं, ज्यावेळेस दाविदाला राजा बनवलं, परमेश्वराने काय केलं, त्याच्यासोबत एक वाचा बांधली की मी तुला राजा बनवलंय, पण इथून पुढे तुझ्या संतानातला तुझाच जो मुलगा असेल तो पुढे जाऊन काय करत, ह्या इस्रायलचा राजा बनून राहणार आहे. हालेलुया. प्रियांनो, या ठिकाणी एक इंटरेस्टिंग स्टोरी झाली. या ठिकाणी जो दाविदाचा पहिला मुलगा होता अदोनिया, त्याने काय केलं, ते हिरावून घेतलं. पण परमेश्वर स्वर्गातलं बघत असतो की कोण माझ्या म्हणण्याप्रमाणे चालतं. हालेलुया. जर तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये चालले नाही ना, तर तुम्हाला जे आशीर्वाद पाहिजे ते कधीच तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कितीही प्रार्थना करा, पण तोंडामध्ये शिव्या असतील तर तुमची प्रार्थना स्वर्गात मान्य नाही. तुम्ही कितीही प्रार्थना करा, जर तुम्ही उपवास करत नसताल तर देवाला ती मान्य होणार आहे का? नाही होणार आहे. सर्वप्रथम आपल्या शरीरातली आतली जी मलिनता आहे ती पूर्णपणे काढणं गरजेचं आहे. ती मलिनता कधी निघते, जेव्हा वचन आपल्यामध्ये असतं. हालेलुया. दुपारी मी घरामध्ये एका प्रार्थनेला गेलो होतो. खरंच देवाचं वचन इथं काय सांगतं, जो देवाचं भय धरतो त्याची भरभराट होत राहते. हालेलुया. ज्याला देवाचं भय नाही ना, तो माणूस असा बिंदास असतो, तो कुठं पण फिरत बसतो, त्याला काही घेणं देणं नसतं कोणाशी. पण जो देवाचं भय धरतो परमेश्वर त्याची भरभराट करतो. प्रेज द लॉर्ड. बघू प्रियांनो, आपण जुन्या करारातलं एक वचन बघूया. पहिले राजे. प्रेज द लॉर्ड. बघा मी वाचतो. पहिले राजे, उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद, यहोशवा, शास्त्रे, रूथ, शमूएल 1-2 आणि त्याच्यानंतर पहिले राजे. पहिला अध्याय वचन पहिला अध्याय वचन 5. बघा त्या ठिकाणी हेडिंग काय सांगते, अदोनिया गादी हिरावून घेतो. या आपण वचनामध्ये मनन करूया. मी वाचतो, लक्ष द्या. त्या समयी हग्गीतीचा पुत्र अदोनिया शिरजोर होऊन म्हणाला, मी राजा होणार. त्याने रथ स्वार व आपल्या पुढे धावण्यासाठी 50 पुरुष ठेवले. तू हे काय करतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधीच दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता. अबशालोमच्या मागून तो जन्मला होता. त्याने सरूयाचा पुत्र योआब व अब्याथार याजक यांच्याशी बोलणे केले. ते अदोनिया याच्या पक्षाचे होऊन त्याला मदत करणारे झाले. पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमिरेई व दाविदाचे जे शूरवीर हे अदोनियाच्या पक्षाला मिळाले नाही. अदोनियाने रोगेल जवळचा जोहेलेत खडक येथे मेंढे, बैल व पुष्ट पशु यांचा यज्ञ केला आणि आपले बंधू सर्व राजकुमार व राजाचे सर्व यहुदी सेवक यांना आमंत्रण केले. पण नाथान संदेष्टा, बनाया, शूरवीर व आपला भाऊ शलोमोन यांना त्याने आमंत्रण केले नाही. आपण इथपर्यंत बघूया. बघा प्रियांनो, ज्यावेळेस दावीद राजा हा वयाच्या 14 ते 16 वर्षाचा होता, तो कोण होता? शेड आणि मेंढर सांभाळणारा होता. हालेलुया. पण देवाचं वचन सांगतं दावीद राजा हा परमेश्वराला घेऊन चालणार होता. दावीदामध्ये एक देवाचं सामर्थ्य होतं. तो सदैव देवाची स्तुती आराधना करत असायचा. ज्यावेळेस त्याच्या बापाने त्याला काम दिलं होतं की तू काय कर, हे मेंढर, हे शेड, हे जनावर तू काय कर, सांभाळायचं काम कर. पण बघा, जेव्हा तो मेंढर आणि शेड सांभाळायचं काम करायचा ना,
तो काय करत होता माहितीये? तो एका झाडाखाली बसायचा आणि तो प्रभूची स्तुती आराधना करत असायचा. हालेलुया, हालेलुया. म्हणजे बापाने काम दिलंय तर खरं, पण तो कुठलं काम करत होता माहितीये? देवाला खुश करायचं काम करत होता. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक व्यक्ती कामाला जातो, प्रत्येक व्यक्ती, मी पण काम करतो, तुम्ही पण काम करतात, पण काम करताना कुणी परमेश्वराला प्रसन्न करताय का? हालेलुया. काम करताना कुणी स्तुती आराधना करताय का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काम करताना कुणी देवाची आठवण करताय का की परमेश्वर मला बघत आहे? आतापासूनच परमेश्वर तुम्हाला काय करतो माहितीये? तुम्हाला पारखत असतो. तुमच्यामध्ये काय आहे ते परमेश्वराला सगळं माहिती असतं. देव तुम्हाला पारखतो. 14 ते 16 वर्षी दाविदाला परमेश्वराने पारखलं. हालेलुया. 14 ते 16व्या वर्षी पारखलं. 30व्या वर्षी त्याला इस्रायलचा राजा बनवून ठेवलं. हालेलुया. म्हणजे 14 ते 28 16 वर्ष दाविदाला फक्त वाट बघायला लागली. किती वर्ष? 16 वर्ष. दावीद हा फक्त वेटिंग वरती होता. पण या 16 वर्षामध्ये बायबलचं वचन सांगतो हळूहळू हळूहळू तो परमेश्वरामध्ये वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. आज लोक येतात आणि म्हणतात, पास्टर 2 महिने झालं मी चर्चला येते, माझ्या जीवनात का होत नाही काय? अरे दाविदाला बघा, 14 वर्ष वाट बघितली आणि परमेश्वर देतो ना, तर कसा देतो? डायरेक्ट डेंजरस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाला डायरेक्ट इस्रायलचा राजा बनवला. त्याला कुठं पिऊन म्हणून काम दिलं नाही, कुठं सेनापती म्हणून उभा नाही केलं, कारण परमेश्वराने त्याला पारखून बघत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यानं वचन सांगतं, ज्या दाविदाने इतकं प्रभूसाठी त्यांनी काम केलं, त्यांनी कधी पाप नाही केलं. हा, एक पाप झालं त्याच्याकडून, त्यांनी बच्चेबा सोबत काय केलं? वचन सांगतं व्यभिचार केला. पण या ठिकाणी वचन सांगतं देवाने त्याला काय केलं माहितीये? देवाने त्याला एक वाचा बांधली होती की तुझ्या संततीमधला काय होईल? इस्रायलचा राजा होईल. पण या ठिकाणी बघा ना, वचन काय सांगतं? अदोनियाने काय केलं? त्याच्या बापाला म्हणजे दाविदाला न सांगता काय केलं? स्वतःचा शहाणपणा केला. काही लोक म्हणतात ना, हो पप्पा मला माहितीये माझीच प्रॉपर्टी, माझा बाप मला जे मग बाप म्हणतो चप्पल काढून मारी, हो घराच्या बाहेर तुला दम फटकी कवडी बी देणार नाही. मुलगा काय करतो? माझा बाप मलाच देणार आहे, कुठे जाणार आहे? काय म्हणतात? जर बापाचं लोक फिरलं तर बाप काय म्हणतो? हो घराच्या बाहेर, आजी बा तुला एक पण देणार नाही, कमवायची अक्कल नाही, अनाला तोड घेऊन माझ्याकडे. होतं का नाही होतं? या ठिकाणी वचन तेच सांगतं. दाविदाचा मुलगा जो अदोनिया होता, त्यांनी स्वतःचा शहाणपणा केला, त्याच्या बापाला नाही सांगितलं. आणि इथं वचन काय सांगतं? त्यांनी जे त्याचे सोबतचे होते त्यांना घेतलं आणि पार्टी केली. अरे मीच राजा झालो, मीच राजा झालो. आता काय माझा बाप झालाय म्हातारा, त्याला दिसत पण नाहीये, त्याच्यामुळे माझाच नंबर आहे, मीच राजा झालो. पण त्या दाविदाला पण राजा करणारा स्वर्गातला परमेश्वर. हालेलुया. तो परमेश्वर ठरवणार कुणाला काय लेवलवरती बसायचं. प्रेज द लॉर्ड. आज इथं बसलेले लोक आहेत प्रिय. प्रेज द लॉर्ड. कुणी वर्षभर 2, 3, 4, 5 वर्ष लागतील, पण माझा परमेश्वर तुम्हाला सुद्धा दाविदासारखं उंच करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथं अबशालोमने अदोनियाने काय केलं? बापाला न विचारता शहाणपणा केला, मीच राजा होणार. इथं भाऊने काय केलं? लगेच जनावर बिनवर घेऊन इथं कुठेतरी डोंगरावर गेला, लगेच तिथं पार्टी बिर्टी चालू झाली त्याची. वचन सांगतं पुष्ट जनावर घेऊन गेला तो, आणि तिथं लगेच जनावर मारून बिरून भाजून बिजून मस्त फ्राय बी करून त्याची पार्टी चालू झाली तिथं. प्रेज द लॉर्ड. अरे पण तू जर तुझ्या बापाला विचारत नाही, तर स्वर्गामध्ये जो बाप बसलाय इस्रायलचा वचन सांगतो तो बापाला आहे. हालेलुया. हालेलुया. याला वाटलं माझा बाप म्हणजे काय? दावीद. दाविदाला पण माहिती होतं माझा पण बाप स्वर्गामध्ये बसलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याला वचन सांगतं, पुढे तुम्ही घरी गेल्यावर वाचू शकता. वचन पुढे काय सांगतं? ज्या वेळेस नाथान संदेश त्याला समजलं की हा न सांगता सगळ्या गोष्टी करायला लागलाय, त्यांनी काय केलं? शल्मोनाची आई जी बत्शेबा होती तिला जाऊन सांगितलं, जा तू जाऊन राजाला सांग, हा बघ असा असा करतोय. कारण त्या राजाने मला पण सांगितलं होतं की शल्मोनाला राजा बनवणार. हालेलुया. म्हणजे काय झालं? ती जी गादी होती राजाची, ती कुणाची होती? शल्मोनाची होती. हिरावून कोण घेत होतं? अदोनिया घेत होता. आज जे तुमचं आहे, येशूच्या नावात सांगतो, कुणी तुमचा हिरावून घेणार नाही. हालेलुया.
जे तुमचं आहे माझा देव ते तुम्हाला देणार आहे. हालेलुया. मग कुणाचा फ्लॅट असेल, मग कुणाचं जमीन असेल, कुणाची शेती असेल, काही पण असू द्या, कुणाचे पैसे अडकलेले असेल, माझा परमेश्वर म्हणतो जे तुझं आहे ते मी तुला देणार. मनामध्ये आदोनियासारखं करू नका, माझं लगेच घ्यायचं, माझं लगेच घ्यायचं. देवाला अशी लोक आवडत नाही, काही गडबड करणार, मला 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 मला. परमेश्वर म्हणून तुला 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 तुला. आता मी लांब सरतो. मनामध्ये कधीच तुमच्या घमंडपणा आला. हालेलुया. ह्या अदोनियामध्ये घमंडपणा आला. माझाच बाप आहे, वचन सांगता तो रूपवान होता. कसा होता? रूपवान म्हणजे कसा झाला? दिसायला हँडसम आहे ना, चांगला एकदम, तब्येतीने हट्टा कट्टा असेल. त्याला काय वाटलं असेल, मी दिसायला पण भारी आहे, मी राजाच्या लेवलचा आहे. अरे चल बाजूला हो. अरे तू दिसायला काळा कुचकुचित जरी असला, तू दिसायला जाडा बुटका जरी असला, माझ्या परमेश्वराला जर तू आवडलास, हालेलुया, माझा परमेश्वर तुला योग्य लेवलवर. वचन सांगता अदोनिया रूपवान दिसायला होता. आणि माझा देव कधी कुणाचं रंग नाही बघत. माझा परमेश्वर कुणाला म्हणत नाही तू गोर आहे, तू काळा आहे, तू काळा मला आवडत नाही. हालेलुया. म्हणून जे पण काळे त्यांनी लक्षात ठेवा, काले हो गए तो क्या हो गया. परमेश्वर तुम्हारे अंदर है, दिल वाले नहीं म्हणायचा. परमेश्वर हमारे अंदर है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यानो जे तुमचं आहे ते कुणीच हिरावू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणतात पास्टर साहेब माझा मुलगा नशेमध्ये आहे, पास्टर माझा नवरा असा करतो, माझी पत्नी तशी करते. अरे तुझी पत्नी देवाने तुला दिली, तुझा पती देवाने तुला दिलाय, प्रार्थना कर. तो सैतान तुझ्या पतीला हिरावून घेऊन जाऊ नाही शकत. तो सैतान तुझ्या पतीला दारू पाजायला घेऊन नाही जाऊ शकत. हालेलुया. तो सैतान तुझ्या पत्नीला मिसऱ्या लावायला उभा नाही करणार. हालेलुया. मी माफ करा मला, मी कोणाला डवचून किंवा टोचून बोलत नाहीये, कारण हे वचन सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचनाचं प्रत्येक एक बीज जर तुमच्यामध्ये गेलं ना भावा बहिणींनो, तर हे वचन तुम्हाला बदलणार आहे. हालेलुया. आज हा तुमचा पास्टर लोकांनी टाकलेला होता, लोकांनी सोडलेला होता, नशेमध्ये कुठेतरी लोळत पडायचा, दारू पिऊन इकडे तिकडे बोंबलत फिरायचा. पण माझ्या परमेश्वराने हे नाही बघितलं, हा बेवडा आहे माझ्या कामाचा नाही. माझ्या परमेश्वराने हे बघितलं, याच दारुड्या व्यक्तीला मी आता उभा करणार आणि मी ह्याला असं उभा करणार, याला बघून चार लोक म्हणतील येशू जिवंत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. देव कुणाला पण निवडतो. कमजोर मास्टर साहेब मी खूप गरीब आहे, असू दे, हरकत नाही, त्या गरिबीमध्ये देवाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. मास्टर साहेब माझ्याकडे दान दशमा द्यायला पैसे नाही, हरकत नाही. बायबलचं वचन सांगतं विधवा स्त्री 2 टोल्या घेऊन तिने टाकली, पण प्रभूचं लक्ष त्या विधवेकडे गेलं. सगळ्यात जास्त दिलं त्या विधवेकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधी तुम्ही टेन्शन घेऊ नका, देव तुमचं हे तुम्हाला देणार आहे. तुम्ही प्रार्थना करा, बोला परमेश्वराला, परमेश्वरा मला ती गोष्ट हवी आहे, फक्त तुझ्या गौरवासाठी हवी. ज्या दिवशी माझं होईल, ज्या दिवशी तू मला देशील प्रभू, मी तुझे साक्ष देण्याच्या लायक होईल. प्रभू मी लोकांना तुझी सुवार्ता गाजवीन, मी लोकांपर्यंत प्रभू जाईल. प्रेज द लॉर्ड. यानो शल्मोनाला वचन सांगता पुढे जाऊन, शल्मोनाला काय झालं, देवाने राजा बनवून ठेवलं. किती मोठा त्याचा इन्सल्ट झाला असेल त्या अदोनियाचा. प्रेज द लॉर्ड. किती मोठा त्या अदोनियाचा इन्सल्ट झाला असेल. म्हणून तुम्ही कधी कुठल्या गोष्टीसाठी घाई करू नका. कुठलीही गोष्ट तुम्ही बघा करायला कधी कधी जाता, तुम्ही म्हणता आईला आता हे तर होणार आहे, हे तर होणार आहे, आणि कधी कुठलं काम करायला गेलं तर ते कधी कधी काम होत पण. मग माणूस थोडासा बारीक करतो, माझा खाली मान घालून येतो. जाताना बोला प्रभू मी चाललोय, प्रभू मी चालले, प्रभू माझ्या जीवनात तू कार्य करणारे माझा विश्वास आहे. कारण प्रभू तू शल्मोनाला राजा बनवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती गादी हिरावून घेतली होती, परंतु जी त्याची होती त्याला दिली. प्रभू ही नोकरी माझी, मला ती नोकरी दे. प्रभू हे घर माझं आहे, ते घर मला दे. प्रभू त्या जागेवरचा फ्लॅट माझा आहे, तो मला दे. प्रभू ती जागा माझी आहे, ते मला दे. माझा परमेश्वर तुम्हाला बायबलचं वचन सांगतं प्रियांनो, परमेश्वर कधीही पक्षपात करीत नाही.
आपला देव कधी तुझ्या भाव करत नाही. आज तुम्ही कधी बघितलंय का हो, इकडे पाऊस पडतो इकडे पाऊस नाही पडला? परमेश्वराने केलं का असं कधी? अरे हा गरीब आहे, इथं गरिबांची वस्ती, इथं पाऊस नाही पडायचा, तिकडेच पाऊस पडतो? कधीच पडतो. परमेश्वराला सगळे सारखे असतात. देव कधी कुणाला सोडत नाही, देव कधी कुणाला टाकत नाही. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. एका घरामध्ये समजा 2 मुलं आहेत. एक मुलगा पूर्णपणे अपंग आहे आणि एक पूर्णपणे चांगला आहे. तुम्हाला माहिती आई जास्त प्रेम कुणावर करते? त्या अपंग लेकरावर. का माहिती? कारण आईला त्याचे हाल येतो, त्याला चालता येत नसतं, तो बिचारा रांगत चालतो, म्हणून आई त्याला जवळ घेते. आई त्याला काय करते? आंघोळ करते, आई त्याला साफसूफ करते. प्रेज द लॉर्ड. तसाच आपला परमेश्वर आहे. अरे तुम्ही गरीब असू द्या हरकत नाही, तुम्ही आजारी असू द्या हरकत नाहीये, माझा परमेश्वर तुम्हाला उचलून, माझा परमेश्वर तुम्हाला जवळ घेईल. तो तुम्हाला जवळ घेऊन तुम्हाला अंजरून गोंजरून तो तुम्हाला व्यवस्थित करेल. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात तो बेवडा आहे. अरे हरकत नाही, तो बेवडा जरी असला तो परमेश्वराला आवडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतात ती बाई खालेडी असू दे, ती बाई देवाला आवडते, ती कशी पण असू दे. आपल्या मुखाने आपल्याला काही अधिकार नाही कुणाला नावं ठेवायचं. जर नावं ठेवायचेत ना, नावं कुणी ठेवायचे नाही, जाऊन त्याला येशू दाखवा. आज एखादा जर फसला असेल त्याला जाऊन येशू दाखवा, त्याला देवाची सुरुवात नका. त्याला सांगा परमेश्वर काय तुझ्या जीवनात दुःख आहे का? माझ्या बहिणी तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे का? माझ्या भावा तुझ्या जीवनात दुःख आहे का? त्याला येशू दाखवा. वचन सांगतं ज्यावेळेस पेत्र आणि योहान हे मंदिरामध्ये प्रार्थना करायला चालले होते, एक लंगडा भिकारी तिथे बसला होता. किती जणांना वचन माहिती? एक लंगडा भिकारी तिथे बसला होता. पण जेव्हा हे येशूचे शिष्य होते, त्या शिष्यांना बघून त्या भिकाऱ्याने काय केलं? त्याला भीक मागितली. त्यांना वाटलं आता हे दोघं काहीतरी मला देतील. पण त्या दोघांमध्ये एक कळवळा होता. अरे हा बिचारा जन्माचा लंगडा बसला. त्या दोघांना ते देखवलं नाही. त्यांनी काय केलं? त्याला सांगितलं माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी तुला जे देणार आहे ना त्याच्याने तू आशीर्वाद देशील. मित्र काय म्हणला? येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो, उठ, तुझ्या पायावर उभा राहा आणि चालू लाग. हालेलुया. आज प्रियांनो कितीतरी असे लंगडे पडलेले. लंगडे म्हणजे कोण? जे आजारपणामध्ये दुःखी झालेले, जे कर्जामधले लंगडे झालेले. कर्जामुळे त्यांना काहीच सुधारत नाही. काही लोकांना इतकं टेन्शन असतं ना, ते काम एक करायला जातात आणि भलतंच त्यांच्याकडे. अशी कित्येक लोक आहेत. तिथपर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. हालेलुया. तिथपर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. जर प्रियांनो तुम्ही देवाच्या वचनावर चालले नाही तर मला सांगा तुम्हाला काय भेटणार? काहीच भेटू शकत नाही. मी वारंवार माझं हेच शिकवून असतं, स्वतःला शांत करा. स्वतःला कधी कमजोर समजू नका. माझ्याकडनं हे कधीच होणार नाही. का होणार नाही? जो सृष्टीचा निर्माण करता आहे, ज्यांनी हे आकाश पृथ्वी हा पूर्ण आकाश मंडल ज्यांनी निर्माण केलं, हालेलुया, ज्यांनी ही सगळी सृष्टी त्यांनी घडवली, त्या परमेश्वराला तुम्ही दिसत नाही का? तुम्ही दिसत नाही का त्या देवाला? मी गेल्या वेळेस काय तुम्हाला वचन सांगितलं? आपण खाली उभा राहून वरती चंद्राकडे बघतो. पण एक अंतराळवीर होता, तो जेव्हा चंद्रावर गेला, तो चंद्रावर खाली पृथ्वीकडे बघतोय. आणि तो काय बघतोय? पृथ्वी हवेमध्ये तरंगली. त्यांनी चंद्रावरती गुडघे टेकून देवाला धन्यवाद केला. परमेश्वरा किती अद्भुत आहे. मला वाटलं पृथ्वी कुठेतरी अशी टेकली जमिनीवरती. जेव्हा तो चंद्रावरनं खाली बघतोय ना, पृथ्वी पूर्ण हवेमध्ये. तुम्ही विचार करा ती कशी तरंगली हवेमध्ये. कुणाला माहितीये? ही परमेश्वराची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. ती पडणार नाही कुठं पृथ्वी, ती हवेतच तरंगणार. विचार करा, आपण जर भूगोलामध्ये बघितलं, पृथ्वी कशी गोल फिरते, बरोबर ना? तुम्हाला चक्र येतात तो इथं बसले. विचार करा ना तुम्ही थोडासा, हे कोण करताय? हा जीवित सृष्टीचा निर्माण करता प्रभू येशू. आम्ही लहान असताना आम्ही भूगोलामध्ये शिकलो, पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतः भोवती फिरत असते. त्याला पृथ्वीचं परिभ्रमण. हा परिभ्रमण काय येते? परिभ्रमण म्हणतात. विचार केला कधी? खरंच पृथ्वी फिरते, पण इथं कोणाला चक्कर येते का? झोपाळ्यात गेले फिरले की तुम्हाला चक्कर येईल. विचार करा, पृथ्वी फिरते, परमेश्वरांनी कशी थांबवून ठेवली. आता पृथ्वी जर खरंच फिरली असती, दादा तिकडे गेले असते, आहे ना, थॉमस बगर तिकडे गेले असते,
प्रेज द लॉर्ड. या सिस्टर तिकडे गेले असते, सगळ्यांना पकडून आणायला लागले असते आणि एकमेकांना दोऱ्या बांधून बसवा, इथं पृथ्वी फिरायला लागली. अहो, ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याला सगळं माहिती. ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याला हे नाही माहिती का इथं माझं चर्च भरलेलं आहे. हालेलुया. ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याला हे नाही माहिती का आज इथं 40 लोक जर बसले असतील तर कुणीतरी आहे जो मला हाक मारत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन सांगतं त्यांनी काय केलं, प्रत्येकासाठी त्याचा पवित्र आत्मा पाठवला. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकासाठी देवाने काय केले, त्याचा पवित्र आत्मा पाठवून गेलेला आहे. त्या आत्म्याला धरा, त्याला सोबत ठेवा, त्याला कधी नाराज करू नका. प्रेज द लॉर्ड. मी एकच सांगतो प्रियांनो, जे तुमचं आहे ते कोणी हिरावून घेणार नाही. आजपासून प्रार्थना करायची, प्रभू तुमच्याकडे नाहीये ना तरी प्रार्थना करायची. प्रभू मला घर दिलंस, धन्यवाद. प्रभू मला जागा दिलीस, धन्यवाद. प्रभू मला गाडी दिलीस, धन्यवाद. हालेलुया. प्रभू माझा बँक बॅलन्स तू वाढवला, धन्यवाद. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगतं मागा म्हणजे तुम्हास मिळेल, पण मागा यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा आणि स्वर्गातील पित्याचा गौरव व्हावा. हालेलुया. आज आपण किती जणांची साक्ष ऐकतो का नाही तो बरोबर सांगतात ना की पास्टरांनी आज माझ्यावरती भविष्यवाणी केली, त्यावेळेस मला हे सांगितलं होतं, आज ते पूर्ण झालं. पास्टरांनी हे सांगितलं होतं आम्ही ज्या दिवशी जागा घेणार, आज ती आम्ही जागा घेतली. प्रेज द लॉर्ड. त्या मावशीने सांगितलं त्यांच्या म्हशीच्या कानामध्ये काहीतरी इन्फेक्शन झालं होतं, त्या म्हशीचा कान ते बोलले ती फडफड फडफड कान करायला लागला. पण तिने विश्वासाने काय केलं, जे तेल ती या ठिकाणी प्रार्थना करून जाते ते तेल तिने फक्त विश्वासाने काय केलं, तिच्या म्हशीच्या कानामध्ये ओतलं आणि नंतर काय झालं, कान पूर्णपणे बरा झाला. हालेलुया. कारण विश्वास, प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला विश्वास पाहिजे. विश्वास जर असेल तर सगळं काय होईल, पण जर विश्वास नसेल तर मग जीवन तुमचं गोळ्या, औषधं आणि सलाईन. मी एवढं सांग, मला सकाळपासून चमक भरली होती, सकाळपासून चमक भरली. मी कधीच गोळी खात नाही, पण गाव प्रशांनी सांगितलं पास्टर घ्या ही गोळी खा. मी गोळी खाल्ली नाही राहिलं. मी म्हणलं प्रभू आता काय करू, सगळं मान अशी फिरवते पण ते असं वाकडं झालं. पण म्हणतात ना परमेश्वराने त्या आंटीला पाठवलं, त्या आंटीने अशी जबरदस्त मालिश केली. मी प्रार्थना करत होतो, देवानी बघा त्यांना पाठवलं, माझी इथं पाठ चोळली आणि मला आता बरं वाटायला. हालेलुया. माझा गोळीवरती विश्वास नव्हता. मी तुम्हाला खरं सांगतो, मी कधी कधी इतका उपवास करतो ना, मला पित्त होतं, मला उलट्या होतात. माझ्या घरचे म्हणतात अरे पित्ताची गोळी खा. म्हणलं मला नाही खायची. देवाला दिसत नाही का वचन काय सांगतं, स्तोत्र संहिता 33 वचन 13, तो तुम्हाला स्वर्गात पाहतो आणि तो तुम्हाला निरखतो. मग मी जर उपवास करतोय, मला त्रास होतोय, माझा परमेश्वर बघतोय मला काय त्रास होत आहे. हालेलुया. आज प्रत्येकाने आज प्रार्थना करायची की प्रभू जे माझं ते मला मिळालं पाहिजे. प्रभू माझं आरोग्य मला भेटलंच पाहिजे. प्रभू माझा हक्क जो माझा आहे तो मला भेटलाच पाहिजे. हालेलुया. मी त्या दिवशी रात्री प्रार्थनेमध्ये असताना मला देवाने सांगितलं की आज अभिषेक तेलाची मीटिंग ठेवणं गरजेचं आहे. मी जे पण काम करतो मी रात्री देवाला विचारतो आणि मगच मी ते पुढचं काम करत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो बघा, आज आपण या छोट्याशा वचनामधनं एक शिकलो, परमेश्वराला जर द्यायचं आहे ना तो तुम्हाला देणार आहे. पण तुम्ही जर विश्वास ठामपणे ठेवला ना, तुमचं कुणी पण ओढून घ्यायला आलं, कुणी खायला आलं, कुणी ओढायला आलं, टेन्शन ठेवू नका. तुमची वस्तू जरी असली तरी कोणी खेचून घेऊन जाणार. हालेलुया. जे तुमच्या हक्काचं आहे ते परमेश्वर तुम्हाला देणार आहे. सैतान तुमचा पैसा चोरायला येईल, प्रार्थना करा, तो घेऊन जाणार नाही. त्याच्या कंबरड्यात लाभ घालायची. आपल्या शेजारच्याला बोला, काय बोलायचं, सैतानाच्या कंबरड्यात लाभ मार. हालेलुया. कंबरड बोलून टाकायचं. त्याचं जर कंबर जर मोडलं प्रार्थनेने, तो कसा काही, त्याला माहिती नाही जोरात लाथ मारते. बहिणींना तुमचे पाय जरा स्ट्रॉंग करा, अशी जोरात लाथ घाला त्याला प्रार्थनेमध्ये, आजच लाथ मारायची. असं पुत्र कसं कुई कुई करत ओरडते, देवी तसा पळून गेला. प्रेज द लॉर्ड. तो आजार पण घेऊन आला असेल, त्याच्या कंबरड्यात लाथ, गरिबी घेऊन आला असेल, जोरात लाथ.
प्रेज द लॉर्ड. कुठलं पण असू द्या, त्याला मारायचं, त्याला जवळ घ्यायचं नाही. जवळ जर आला मग सगळं काम होतं. हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय, यीशु नाम की जय. लक्षात ठेवा, जे तुमचं आहे परमेश्वर तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने प्रार्थना करा, प्रभू तुम्हाला सगळं काही पुरवणार आहे. हालेलुया. या वचनाच्या द्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो.